ते मारीत अशी एक जबरदस्त गोष्ट सापडली की नाही, लईच भारी गाईज. ती मला आंधी भेटायला पाहिजे. ती मग ब्लॉगिंगचं चॅनल लई उचलला असता, लई उचलला असता. तर हॅलो गाईज. तर गाईज आता वाजलेले इथं 4 बर का, म्हणजे 4:45. आणि मी आपल्या गोट्यावर आलोय. हे बघा कसं दिसतंय, सगळी खाली बसलेली इथं. मसाड उभा राहिले आता मला बघितल्या. आणि तर गाईज आज नाही का मी तुम्हाला अशी एक जबरदस्त गोष्ट दाखवणार एक नाही. हे ती तुम्ही बघितली का? तुम्हाला काय वाटन? हा ते सांगतो मी. पहिली गावताची एक पिंडी काढतो, मग सांगतो तुम्हाला काय वाटन आणि काय नाही. तर मला तो पिंडी काढू द्या. तर गाईज निघली पिंडी आपली. आणि ती गुरायला खायला पण टाकली तुम्ही. तेव्हा त्यांची कशी धडपड चालली खायासाठी. त्यांच्या दावणीत बघा आज काय दिसतंय का. हे रोज जर काही त्यांनी असं खाल्लं तर मग कमून त्यांना मी जास्त गावात नाही टाकणार. खातच नाही तर राव गाईज. सांगा राव तुम्ही आमच्या गुरायला काही गाईज थांबा 2च मिनिटं. मी यांना खायला टाकून देतो आणि मग तुम्हाला सांगतो की काय काय नाही. तर मोबाईल इथं ठेवतो. हले आणि तर गाईज तर आता खायला टाकून झाले बर का. कुत्र आमचं लई येड्यावणी करतं. तर गाईज आता आपल्या स्टुडिओमध्ये येऊन बसलोय गाईज मी. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं की गाईज आज नाही का लई ऊन पडलं होतं बरं का. पण तरी पण मी उन्हात हिंमत धरून घरी गेलो. घरी थोडंसं आपली साफसफाई करायची होती. मी ती करायची असती एखाद्या दिवशी, झाडून बिडून मारायचा असतोय. ते मारीत अशी एक जबरदस्त गोष्ट सापडली की नाही, लईच भारी गाईज. ती मला आंधी भेटायला पाहिजे. ती मग ब्लॉगिंगचं चॅनल लई उचलला असता, लई उचलला असता. त्या मोबाईलमध्ये 4K नाही 8K क्वालिटीचा व्हिडिओ निघतो. म्हणजे कॅमेऱ्यासाठी लय बेस्ट आहे. मोबाईल लय भारी. तो मोबाईल सापडलाय मला आमच्या घरात, लय भारी, एकदम भारी मोबाईल मित्रांनो. तो कसा वाटतोय ना न्यू कॅमेऱ्यासाठी मोबाईल, ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या खिशात मी काढतो, तुम्हाला सरप्राईज देतो ना की कसं काय भारी मोबाईल येतो. तर तुम्ही गेस करू शकता की माझ्या हातात कसला मोबाईल असेल. दाखवू का? खरंच दाखवू? थांबा मला पहिली केस नीट करू द्या मला मग. आणि तुम्हाला दाखवतो टुटुम टॅड्या न्यू का भावांनो. हा सगळ्यात पहिला आमचा मोबाईल आहे. म्हणजे आमच्या हा मोबाईल होता नोक्याचा, हे बघा. आणि आम्हाला सापडला. आम्ही आता बाकी फेकून देत होती मम्मी, पण मी म्हणलं नाही एक आठवण म्हणून राहून दे. हे बघा एवढंसं मोबाईल होता. ह्या मोबाईलवर आमचं म्हणजे सगळं किती वर्ष झालं असेल सगळं ह्या मोबाईलवर चाललं. बरेच पासून आता लई दिवसाचा आहे लई. मग त्याच्या ह्या मोबाईलपासून ह्या मोबाईलपर्यंत आलो आहे 30,000च्या मोबाईलपर्यंत. हे 1500 रुपयाचा असेल बघा गाईज. हे आमचा पहिला मोबाईल. तर गाईज कसा वाटला तुम्हाला माझा न्यू ब्लॉगिंग फोन? त्याच्यात 8K क्वालिटीचा व्हिडिओ तयार होईन का नाही? पहिली आपली लक्ष्मी म्हणतात ना, तसं आमचा पहिला लक्ष्मी. याचा कॅमेऱ्याचा मला मिळाला का नाही गाईज? कुठं असतोय कॅमेऱ्याचा? इथं बॅटरी टाकली, इथं तर मागं हे नट बॉल्टाचं आहे. इकडं वर काय बोगदा इकडं स्टोक. इथं टॉर्चची लाईट आहे. इकडं सिम कार्ड टाकायचं आहे. इथं हे का नाही इथं चार्जिंग लावायचं आहे. याच्यात कार्ड, इथं बॅटरी. ह्या इथून असं खोलायचं हे असं. हा या गा खोलत आहे. ते खोलत सगळंच निघून याच्यावर डबा नाही. आणि मग गाईज फोटो कसा काढायचा? याच्यात फोटो काढायचा तुम्हाला ऑप्शन दिसतोय का? मला तर काहीच मिळाला ना. आतलं काहीतरी दिसतोय. हे बघतात बघा, काहीतरी दिसतोय होय ना. काय होती?
हो साईडनी काहीतरी बटन नाही काय असतं रे काय हो हायला काय काय माहिती काहीच जाऊ द्या तर हे आठवण म्हणून ठेवलेला मोबाईल आहे मी गोठ्यावर घेऊन आलो तुम्हाला दाखायला आणि तर गाईज आता 4 वाजलेत ना आता आपल्याला रानात जायची तुम्हाला दाखवू आम्ही सरपण किती का आणले एवढे 2-4 दिवसात त्या तेवढं आणले बरं का हे काही फोकरे आणलेले इथं देवा तेवढं सरपण आणले पण आपल्याला हळूहळू करून तिथं जेवढं तोडले का तेवढं तर नाही आणायचं बरं का पण अजून 5-6-7-8 मोळ्या तरी आणावं लागतात त्याच्यामुळं आम्ही रोज जात असतो आणायला त्याच्यामुळं आज जायची आज मी तुम्हाला तिथं गेल्यावर एक सरप्राईज देतो की मित्रांनो अख्खी नदी तोडून झाली अख्खी नदी अशी सपाट केली पाणी जायला लई वारी केले तुम्ही फक्त आता बघत राहा माझ्या बरं मी तुम्हाला दाखवतो आणि किती तोडले सरपण का कसं केले ना ते आज सगळं दाखवतो तुम्हाला फायनली गाईज आपलं वावरातली कामं संपले बुवा आज हा म्हणजे ते झालं सगळं झालं आता तसं राहिलं आहे थोडंसं म्हणजे काय सरपण आणणं हे होईना ते होईना हां नंतर मग मोगडायनं पेरणं ते राहिलं मोरं पण आज सध्या तर चाललंय सगळं संपलं तुम्ही फक्त बघत राहा चला आता आपण मम्मी ते आली का लगेच निघूत आणि तुम्हाला तिथे घ्यायला दाखवतो की कसं आहे ना कसं नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो